फुटबॉल जगतातील सर्वात मोठी स्पर्धा फिफा वर्ल्ड कप अवघ्या 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये फुटबॉलचा थरार रंगणार आहे. पण या स्पर्धेवर आता आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशात युद्ध पेटलंय. त्यामुळे आखाती देशातही त्याचे पडसाद उमटत आहेत. अशात आता इराण फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभं राहिले. नमस्कार, मी प्रणाली कोदरे आणि आज आपण इराणचा फुटबॉल वर्ल्ड कपमधील सहभाग आणि फिफाचा कोट्यवधींचा दंड काय आहे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेणार आहोत. यंदा फिफा वर्ल्ड कपमध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात मिळून 104 सामने होणार आहेत. यात इराणचे 3 साखळी सामने अमेरिकेत, 2 सामने इंगलवूड, कॅलिफोर्निया आणि सिएटल येथे नियोजित आहेत. पण इराण फुटबॉल संघटनेचे अधिकारी मेहदी ताज यांनी दिलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. आमच्या विरुद्ध एवढे मोठे युद्ध सुरू केल्यानंतर आणि नेत्यांसह अनेकांची हत्या केल्यानंतर आम्ही वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ असं वाटत नाहीये, असं मेहदी ताज यांनी म्हटलंय. ते आशियाई फुटबॉल संघटनेचेही अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ड्रॉच्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. पण त्याच कार्यक्रमासाठी इराणच्या अनेक अधिकाऱ्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. खरं तर इराण हा आशिया फुटबॉलमधील सर्वात ताकदवान आणि मोठा संघ आहे. गेल्या 8 पैकी 6 वर्ल्ड कपमध्ये ते क्वालिफाय झालेत. फिफाच्या रँकिंगमधील 211 संघांमध्ये इराण 20व्या क्रमांकावर आहे. पण आता फिफा वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना इराण स्वतःहून स्पर्धेतून माघार घेणार की अमेरिका सरकार या संघावर बंदी घालणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. सध्या तरी फिफाचे सरचिटणीस मथाईस ग्राफस्टॉम यांनी कोणतेही थेट भाष्य करण्यास नकार दिलाय. आता जर इराणने स्पर्धेतून माघार घेतली तर त्यांना केवळ राजकीयच नाही तर मोठा आर्थिक फटकाही बसेल. स्पर्धेच्या 30 दिवस अगोदर माघार घेतली तर $3,21,000 आणि अखेरच्या क्षणी न खेळण्याचा निर्णय घेतला तर $6,42,000 दंड फिफाकडून इराणला होऊ शकतो. इतकंच नाही तर 2030च्या स्पर्धेच्या पात्रता फेरीतूनही त्यांना वगळलं जाऊ शकतं. पण आता या युद्धाचे परिणाम काय होणार आणि इराण फुटबॉल संघाबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.